आपण बघतोय की शरद पवारांनी देखील या ठिकाणी अगदी रणांगणात उतरले होते. ते पावसात सभा घेतली, उन्हात सभा घेतली आणि जोरदार सभा या ठिकाणी त्यांनी घेतल्या. तरी देखील आकडे जे आहेत ते शरद पवारांनी 40-45 चा आकडा त्यांना दिलेला आहे सगळ्या पोल्सनं. परंतु अजित पवार यांचा देखील जो पक्ष आहे त्याला देखील 20-25, 20-30 असे जागा मिळतील असं दिसतंय. अजित पवारांचा जो अश्वमेध होता, अजित पवार यांना रोखण्यामध्ये मात्र राष्ट्रवादीला अपयश आलं असं म्हणता येईल का? कारण पुन्हा सत्ता आली तर अजित पवार सत्तेत असणार आहेत. काय प्रतिक्रिया? अजित पवारांना रोखण्याची मनसुबे हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि ते त्याच्यामध्ये 100% यशस्वी होतील. विश्वास पाठक म्हणजे मित्र ते त्यांना पूर्णपणे माहिती आहे. शरद पवारांच्या पक्षाचं जर म्हटलं तर आम्ही अंदाज आता जो बांधला साधारण 60-65चा होईल, कारण आता संध्याकाळपर्यंत सगळे आकडे येतील, कुठे किती मतदान झालं, कशी परिस्थिती, उद्या आम्ही त्याचं व्यवस्थित अनालिसिस करू. परंतु साधारणपणे जे एकंदरीत साहेबांचे प्रचाराचे दौरे, सुप्रियाताईंचे दौरे, जयंत पाटलांचे दौरे, ह्याच्यातनं जो त्यांच्या चर्चेतनं जो साधारण आकडा आमच्या सगळ्यांच्या समोर येत होता आतापर्यंत, तो साधारण 65चा येत होता. आज मतदान झालं, किती मतदान झालं, किती टक्केवारी झाली, कुठे फायदा होईल, कुठे नुकसान होईल, ह्याचा जे अनालिसिस पुढच्या 1-2 दिवसामध्ये होईल, त्याच्यामध्ये आम्हाला साधारण चित्र कळेल आणि 23 तारखेला तर जग जाहीरच होणार आहे. ठीक आहे. मला पुन्हा एकदा राहुल सरांकडे यायचं. राहुल सर, सगळं आता आपण चित्र समोर आहे, डोळ्यांसमोर एक्झिट पोलचे आकडे देखील समोर आहेत, गेल्या 5 वर्षात घडलेलं राजकारण आपल्या समोर आहे, तो पट उलगडून आत्ता आपण पाहतो, त्याची उजळणी करतो. थोडक्यात अश्लाघ्य भाषा, त्याच्यानंतर पिक्चर येणं, त्यातनं एक ग्लोरिफिकेशन करणं, एक इमेज बिल्डिंग करणं, राजकारण पूर्णतः बदललेलं पाहायला मिळतं गेल्या 5 वर्षामध्ये. आणि एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी मतदारांवरती हॅमरिंग केलं जात आहे, वेगवेगळे प्रकार, फंडे वापरले गेलेत, मात्र राजकारण कुठेतरी मलिन झालं, त्याचं अधपतन झालेलं पाहायला मिळतं. कसं बघायचं या सगळ्याकडे? निश्चितपणे गेल्या 5 वर्षातलं विशिष्ट महाराष्ट्रातलं जर राजकारणाबद्दल आपण बोललो तर महाराष्ट्राच्या राजकारणाने निश्चितपणे पोत बदललेला आहे. आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीचं आतापर्यंत होतं, दीपाताई मगाशी म्हणाल्या त्याप्रमाणे की महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का? या महाराष्ट्रात कधी कुणाला वाटलं होतं का की इथे जातीपातींची वेगवेगळी सेपरेट मंडळं तयार होतील, इथे लोकांच्या जातीपातींवरून भांडणं होतील, वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी घडवल्या जातील, त्यासाठी सिनेमे काढले जातील, त्यासाठी लोकांना भ्रमित केलं जाईल, सोशल मीडियासारख्या एका शस्त्राचा अशा पद्धतीने वापर केला जाईल की लोकांना त्याचा परिणाम त्यांच्यावर काय होतो याचा नेमकेपणाने अर्थसुद्धा लावता येणार नाही. सो हे इतक्या शिताफीने गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण्यांनी वापरायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये अगदी स्पेसिफिकली नाव घ्यायची झाली तर सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी त्याचा ज्या पद्धतीने वापर केला आहे तो वापर सर्वसामान्य माणसाला नेमकेपणाने अजून समजतही नाही आहे. महाराष्ट्रातली जनता, विशेषतः ग्रामीण भागात, तुम्ही जी मतदानाची आजची जर सगळी टक्केवारी बघितली तर ग्रामीण भागातली टक्केवारी प्रचंड वाढलेली दिसते. कारण की आतापर्यंतची महाराष्ट्राची सर्व निवडणुका ज्या आतापर्यंत झालेल्या आहेत त्या मेजरली शेती आणि शेतीविषयक प्रश्नांच्या भोवती गुरफटणाऱ्या त्या सगळ्या निवडणुका असायच्या, त्या मुद्द्यांवर चर्चा व्हायच्या. ही कदाचित पहिलीच आणि अशी दुर्दैवी निवडणूक आहे की जिथे शेतकरी हा अत्यंत दूर समाज गटापासून फेकला गेला आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर इथे विशेषत्वाने चर्चा झालेली आपल्याला कुठेही बघायला मिळाली नाही. आणि हा टेक्स्चर बदलतोय कारण की आपल्याकडे पूर्ण राजकारण जे आहे ते फक्त हेवे दावे, फक्त सत्ताकारण आणि याच भोवती फिरताना दिसलेलं आहे. आपण कुठल्याही पक्षाकडे बघा, या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठल्याही पक्षाच्या बहुतेक ठिकाणी राजकीय घराण्यांमधली असलेली भांडणं, घराणेशाही, तुम्ही जर सगळं तिकीट वाटप बघितलं तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांमध्ये, म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा, अगदी शिवसेनेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्याच 80 ते 85 जागा असं आहे की तिकडे परिवारातल्याच लोकांना हे दिलं गेलं. म्हणजे काय तर सुशिक्षित, सुसभ्य असलेल्या, समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या अशा माणसांसाठी राजकारणात जागा नाही. तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल तर त्यासाठी किमान तुम्ही एखादी खंडणी मागितलेली पाहिजे, किमान तुमच्यावर 4-8 गुन्हे पाहिजेत, तुम्ही बेसिक, आणि खंडणी हा जर बेसिक तुमचा धंदा असेल तर तुम्हाला निश्चितपणे इकडे तुमचं स्वागत आहे. तर अशा सारखी मगाशी दीपाताई ज्या पद्धतीने म्हणाल्या की हे बिहार आणि उत्तर प्रदेश सारखं राजकारण आहे, असं राजकारण आपल्याकडे कधीही झालेलं नव्हतं. महाराष्ट्राचा एक प्रकारचा असा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून त्या सगळीकडे ओळखलं जायचं आणि महाराष्ट्राकडे देशातला सगळ्यात चांगला एक असं राज्य की जे मोठा भाऊ म्हणून एक महत्त्वाची भूमिका निभावू शकेल, देशाच्या राजकारणाला एक विशिष्ट दिशा देऊ शकेल असं राज्य, त्या राज्याची स्थिती आज ज्या दिशेने जाते आणि निवडणुका जशा भरकटवल्या जातात तर ते बघता हे मला वाटतं निश्चितच हे फार भयावह स्थिती आहे. आणि या पुढची 5 वर्ष नेमकी कशी असणार याचं कायमचं चित्र सेट करणारं, एक नरेटिव्ह सेट करणारं
पुढची ही निवडणूक असेल आणि हा निकाल असणार आहे. त्यामुळे 23 तारखेला नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मतदार नेमका काय कौल देतो आणि कोणाच्या पारड्यात तो मतदार कौल टाकतो हे देखील 23 तारखेला कळणार आहे. महाकवरेज या निकालाचं साम टीव्हीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आणि आपण सगळ्यांना एक महत्वाची खरं तर ही सूचना म्हणावी लागेल की हे जे आकडे आहेत जे आज आम्ही चर्चा केली हे एक्झिट पोलचे आकडे आहेत. हा काही निकाल नाहीये. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते नेमके 23 तारखेला खरे ठरतात की खोटे ठरतात हे पाहायला मिळणार. हे सगळे संभाव्य आकडे होते. असं होऊ शकतं असे हे आकडे होते एक्झिट पोलचे जे महाराष्ट्राच्या महा एक्झिट पोलमध्ये आज आपण पाहिलेले आहेत. परंतु हा निकाल नसल्यामुळे हे सगळे संभाव्य आकडे आहेत हे देखील साम टीव्हीच्या वतीनं आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे महाराष्ट्रानं आज जे मतदान केलेलं आहे आज या मतदानामध्ये जवळजवळ 20 ते 30 लाख तरुण मतदार जे आहेत ते देखील इथं या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत. या तरुणांनी या युवकांनी नेमकं कोणाला निवडून दिलं हे देखील 23 तारखेला नक्कीच कळणार आहे. हे सगळ्या आकड्यांवर आपण एक नजर टाकतोय. एक्झिट पोलचे हे सगळे आकडे आहेत. हे सगळे संभाव्य आकडे असल्यामुळे तरुण मतदार असेल, महिला असतील, नोकर वर्ग असेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल तो नेमकं कोणाला इथं निवडून देतो हे 23 तारखेला कळणारच आहे. या एक्झिट पोलच्या आकड्यांवर पाहिल्यानंतर पुन्हा एकदा असं सांगावंसं वाटतंय की महायुती पुन्हा सत्तेत येऊ शकते तर महाविकास आघाडी काही अंशी सत्तेपासून दूर जाऊ शकते असं तन्मय आपण इथे म्हणावं लागेल. आणि एक्झिट पोलचे आकडे किती एक्झॅक्ट ठरतात ते देखील 23 तारखेला स्पष्ट होईल. आणि त्यासाठी साम टीव्ही पाहायला विसरू नका कारण महाकवरेज महानिकालाचं 150 तासांचं हे कव्हरेज असणार आहे.